मंडळी नमस्कार। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर अनेक ठिकाणच्या लोकसभा गमावलेल्या मतदारसंघात आता यंदाच्या विधानसभेलाही धक्का बसण्याची शक्यता आहे। तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीमध्ये सहभाग घेतल्यामुळे अनेक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुतीच्या मित्रपक्षांची समजूत घालण्यात भाजप कितपत यशस्वी होतो की लोकसभा निवडणुकीसारखाच जागा वाटपाचा मुद्दा लटकवत ठेवत मित्रपक्षांनाही लटकवत ठेवतो हेही काही दिवसातच कळेल। मंडळी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत हा मतदारसंघ कोण लढवेल त्यावर महायुतीमध्ये बराच खल झाला। त्यामुळे उमेदवार जाहीर करायला उशीरही झाला आणि अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या उमेदवाराचा इथं पराभव झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं। मात्र आता नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं, कुणाचं पारडं जड आहे, तसंच या निवडणुकीत कुणाचे विकेट जाऊ शकते याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सद्यस्थितीला राजकीय समीकरण आणि उमेदवारांची चर्चा पाहता त्यानुसारच हा आढावा आहे। प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय समीकरण कसे ठरतात यावरूनही मतदारसंघातलं राजकारण बदलू शकतं। मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत नांदगाव विधानसभा मतदारसंघापासून। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे। कांदे हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये सुहास कांदे विरुद्ध पंकज भुजबळ असा इथला सामना झाला होता आणि त्यात पंकज भुजबळ यांना पराभवाला सामना करावा लागला होता। यंदाच्या निवडणुकीसाठीही शिंदे सेनेकडून सुहास कांदे हे दावा करतील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा पंकज भुजबळ हे देखील उमेदवारीची मागणी करतील। मात्र महायुती असल्यामुळे हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकसभा निवडणुकीला भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाला इथं पसंती होती। मात्र शिंदे सेनेच्या विरोधानंतर भुजबळांच्या उमेदवाराची घोषणेत वेळ गेला होता, त्यामुळे ते नाराज देखील झाले होते आणि लोकसभेच्या निवडणुकीत माघारही घेतली होती। त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही शिंदे गट भुजबळांची नाराजी ओढून घेणार का की हा मतदारसंघ भुजबळांच्या वाट्याला जातो हे आपल्याला काही दिवसातच कळेल। नाहीतर पुन्हा एकदा लोकसभेसारखा दोघांच्या मध्ये तिसरा उमेदवार इथं जिंकून येऊ शकतो अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। कारण सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे ठाकरेंची सेना देखील या मतदारसंघातून आपला उमेदवार उतरवेल अशी शक्यता आहे। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे येवला विधानसभा। इथले विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ। भुजबळ यांचं नाशिक जिल्ह्यावर चांगलं वर्चस्व आहे, अर्थात या मतदारसंघात देखील त्यांचं चांगलं वर्चस्व आहे। आज घडीला भुजबळ यांची ओबीसी नेते म्हणून ओळख आहे, त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ महायुतीचे इथले उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडूनही इथं उमेदवार दिला जाऊ शकतो अशा शक्यता आहेत आणि हा उमेदवार विशेषतः मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण पाहता मराठा समाजातला दिला जाऊ शकतो अशी शक्यता आहे। तसंच महाविकास आघाडी म्हणून हा मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेकडे देखील जाऊ शकतो, कारण आजवर भुजबळ यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेचाच उमेदवार होता। असं जर झालं तर इथली लढत ही तुल्यबळ लढत ठरू शकते। दरम्यान मधल्या काळात छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यास देखील इच्छुक होते, तशा चर्चा होत्या। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भुजबळांचा स्टँड नेमका काय राहतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2019 आणि 2014च्या निवडणुकीमध्ये भुजबळांच्या विरोधात शिवसेनेचे संभाजी पवार हे उमेदवार होते, त्यामुळे यंदाही संभाजी पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे। बाकी शरद पवार यांच्याविषयी अर्थात शरद पवारांना भुजबळ यांच्या विरोधात असणारी नाराजी पाहता पवार या मतदारसंघात चांगली ताकद लावतील, त्यामुळे भुजबळ यांच्यासाठी या मतदारसंघास यावेळेमध्ये पहिल्यांदाच काहीसं आव्हान असण्याची शक्यता आहे। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी विधानसभा। इथले विद्यमान आमदार आहेत नरहरी झिरवळ। झिरवळ हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत। महायुतीकडून झिरवळ हेच पुन्हा एकदा इथले उमेदवार असतील अशी शक्यता आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झिरवळ यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याचं बोललं जाते, त्यामुळे झिरवळ कागदपत्री जरी अजित पवार यांच्या पक्षात असले तरी मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना ते धरून असल्याचं बोललं जाते। तसंच विधानसभेच्या तोंडावर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा परत येतील अशी दुसरी शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे झिरवळ यांचंच पारडं या मतदारसंघात सध्याच्या स्थितीला तरी काहीसं जड आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगतात। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे चांदवड विधानसभा। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे राहुल आहेर। गत वेळेला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल आहेर यांनी काँग्रेसचे शिरीष कुमार कोतवाल यांचा पराभव केला होता, त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा आहेर हेच उमेदवार असतील अशी शक्यता आहे। राहुल आहेर यांचं मतदारसंघावर चांगलं वर्चस्व आहे। कारखानदारी विविध विकास कामांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या हाताला नेहमी बळ देण्याचं काम आहेर यांनी केल्याचं बोललं जाते। त्यामुळे या मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीला डॉक्टर भारती पवार यांना लीड मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरले होते।
कांद्याचा प्रश्न चिघळलेला असतानाही आहेर यांनी या मतदारसंघातून भारती पवार यांना लीड दिलं होतं. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये राहुल आहेर यांचं पारडं काहीसं जड असल्याचं बोललं जाते. मात्र मतदारसंघातला खासदार बदलल्यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात कशा पद्धतीने लढते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे सिन्नर विधानसभा. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे हे इथले विद्यमान आमदार आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांचे कट्टर विरोधक असणारे राजाभाऊ वाजे यंदाच्या लोकसभेला निवडून गेल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीतला मोठा अडथळा दूर झाल्याचं बोललं जाते. तसंच कोकाटे यांनी देखील ते महायुतीमध्ये असतानाही छुप्या पद्धतीनं त्यांनी राजाभाऊ वाजे यांच्यासाठी काम केल्याचं बोललं जाते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना या मतदारसंघातल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्षपणे राजाभाऊ वाजे हे मदत करतील. त्यामुळे मतदारसंघ कोकाटे यांच्यासाठी सोपा जाईल असं बोललं जाते. दरम्यान विधानसभेच्या तोंडावर कोकाटे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परत येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. असं असलं तरी उदय सांगळे हे देखील महत्त्वाचे नेते आहेत. या मतदारसंघासाठी ते विधानसभेला इच्छुक आहेत. आता या दोन नेत्यांमध्ये ही फाईट होते की आणखी कोणी या मतदारसंघात उतरतं हे प्रत्यक्ष निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. मंडळी, यानंतरचा विधानसभा मतदारसंघ अर्थातच मालेगाव बाह्य विधानसभा. सध्या इथले विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे. भुसे हे सध्या शिंदे यांच्या सेनेत आहेत. गेल्या काही टर्मपासून ते निवडून देखील येत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार तेच असतील अशी शक्यता आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे ते म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अद्वै हिरे यांचं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अद्वै हिरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. तसं पाहिलं तर या मतदारसंघावर हिरे घराण्याचं पारंपरिक वर्चस्व राहिलेलं आहे. हिरे यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या अनेक पिढ्यांनी या मतदारसंघात राजकारण केलेलं आहे. त्यामुळे कारखानदारी, सहकार आणि इतर उद्योगाच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम हिरे कुटुंबानं आजवर केल्याचं बोललं जात आहे. सध्या भुसे हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसंच शिंदे यांच्या सेनेमध्ये त्यांचं वजन पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ते ताकदीनं लढतील असं बोललं जातंय. महाविकास आघाडी भुसे यांच्या विरोधात नेमका कसा डाव आखते आणि त्यामुळे भुसे अडचणीत येतात का, त्यामुळे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं की नाशिकमधल्या या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी की महायुती कुणाचे आमदार निवडून येतील याबद्दल आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.